नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मी आता पुन्हा खारपाडा टोल नाक्याच्या इथे आलेलो आहे। मगाशी मी म्हटलं होतं की तुम्हाला पुन्हा त्याची जी अपडेट आहे ती दिली जाईल। ही अपडेट आजची अशी आहे की जन आक्रोश समितीने आज जो तीव्र आंदोलन केलं आणि करायचं ठरवलं होतं त्यानुसार जे केलं त्याचा परिणाम तुम्हाला मी दाखवतो। जर जन आक्रोश समिती जे राजकीय पक्ष सांगत होते की MH06 आणि MH46ला टोल मुक्ती आहे तर ते धादांत खोटं आहे। असं कुठेही नॅशनल हायवे अथॉरिटीने लिहून दिलेलं नाही आहे। पण जन आक्रोश समितीच्या आंदोलनानंतर आज जन आक्रोश समितीने म्हणजे आम्ही सगळ्यांनी टोल बंद केलेला आहे आणि त्याचे दृश्य दाखवण्यासाठी तुम्हाला मी पुढे नेत आहे। फक्त विनंती एवढीच आहे की हे सगळं पाहत असताना तुम्ही सगळ्यांनी एका दिवसाच्या किंवा 2 दिवसाच्या टोलबंदीवर न राहता आता तरी कोकणकरांनो जागे व्हा आणि प्रत्येकाने ह्या आंदोलनात सहभागी व्हा। जर जन आक्रोश समितीचे काही कार्यकर्ते जर ह्या टोल बंद करू शकतो तर कोकणकर रस्त्यावर उतरला तर नक्की टोल मुक्ती मिळेल। आता मी तुम्हाला दाखवते टोल मुक्ती जी झालेली आहे ती। इथे कोणतरी हे आलेले आहेत, निष्ठत आहेत की कोणतरी आहेत ते आहे ते काय थांबत असतील तर समोर जातात आमचे मंत्री वगैरे, परंतु त्यांना कधी वेळ नाही भेटत आहे। त्यांच्या गाडीतून आहे की माहीत नाही। गोगावले साहेब आहेत, गोगावले साहेब नमस्कार। साहेब आज जन आक्रोश समितीचं आंदोलन होतं इथे आणि बरोबर आहे, तर कधी आम्हाला टोल मुक्ती मिळेल ही अपेक्षा आहे तुमच्याकडे? ठीक आहे धन्यवाद साहेब। कोकणकरांना अपेक्षा आहे की आपण आम्हाला टोल मुक्ती द्याल। तर हे होते मंत्री भरतसिंग गोगावले साहेब आणि आता मी तुम्हाला दाखवतो आहे टोल मुक्ती ही त्या स्थानिक जे जन आक्रोश समितीचे लोक आहेत त्यांनी टोल मुक्तीचे हे केलेलं आहे। कुठेही जरा पुढे आपले कॅबिन्स आहेत तिथे कॅबिन्समध्ये कोणीही व्यक्ती नाही आहे टोल कलेक्शनसाठी। मला ग्रीन हे दिसत असतील ॲरो, त्यामध्ये त्याचा अर्थ असा आहे की तो ग्रीन आहे, कलेक्शन केलं त्यानंतर तुम्ही निघून जायचं आहे। तर अशा पद्धतीने हे केबिन्स आहेत। मी माझ्या मित्रांना सांगतो की त्या केबिन दाखवायचे कुठेही हे नाही आहे, टोल ऑपरेटर नाही आहे। त्यामुळे आजच्या जन आक्रोश समितीच्या आंदोलनाचे मोठं यश आहे की त्यांनी किमान आज म्हणजे आज उद्या काही जे काय असेल त्यापर्यंत टोल मुक्ती मिळालेली आहे किंवा टोल बंद केलेला आहे। परंतु कोकणवासियांना पुन्हा विनंती आहे तुम्हाला की तुम्ही जागृत व्हा। तुम्ही सगळ्यांनी एकत्र आलात तर हा मार्ग टोल मुक्ती मिळू शकतो एवढी अपेक्षा आहे। पुन्हा भेटूया लवकरच। धन्यवाद।